हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो सब्जेक्ट आहे विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो ओसीएम, यामध्ये जो की आपलं प्रकरण क्रमांक जे पहिलं आहे व्यवस्थापनाची तत्वे, या प्रकरणामधील मुलांनो आज आपण आपला जो शेवटचा पॉइंट आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मुलांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशी सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो पॉइंट होता शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे, हा पॉइंट समजून घेतला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं जे काही ओसीएमचं प्रकरण क्रमांक 1 आहे व्यवस्थापनाची तत्वे, यामधील शेवटचा पॉइंट आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण मुलांनो, आपण हा पॉइंट सुरू करण्याआधी तुम्हाला पहिले हे क्लिअर पाहिजे की आपण शास्त्रीय व्यवस्थापन नेमकं कशाला म्हणतो, ज्याला आपण दुसरा शब्द वापरतो वैज्ञानिक. आता मुलांना तुम्हाला माहित आहे की जे आपले शास्त्रज्ञ आहे एफ.डब्ल्यू. टेलर, ज्यांना आपण म्हणलेलं आहे फ्रेडरिक विन्सलॉ टेलर, यांनी मुलांनी ही शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे आहे ही तत्वे विकसित केली. आणि त्यांचा ही तत्वे विकसित करण्यामागचा हेतू काय होता की व्यवसायामध्ये आपल्याला, आपण जे म्हणतो आपले ध्येय पूर्ण करायचे असेल किंवा व्यवसाय आपल्याला मोठा करायचा असेल किंवा व्यवसायामध्ये चांगलं काम करायचं असेल तर त्यामध्ये अधिकाधिक वैज्ञानिक पद्धतीचा वापर व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये विज्ञानाचा वापर व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये विविध शास्त्रीय पद्धतीचा वापर व्हायला पाहिजे, असं फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांचं मत होतं. की आपण जर व्यवसायामध्ये ज्या ह्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला तर आपला व्यवसाय अधिकाधिक मोठा होईल आणि आपल्या व्यवसायाचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य होण्यास आपल्याला मदत होईल, असं त्यांचं मत होतं. हे तुम्हाला बेसिक क्लिअर पाहिजे. हे तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला तंत्रे क्लिअर करायला कोणतीच अडचण नाही. तर आपण मुलांना बघा तंत्रे शिकूयात. त्या तंत्रेमध्ये मुलांना पहिलं तंत्र आहे ते म्हणजे कार्य अभ्यास. कोणतं तंत्र आहे मुलांना? पहिलं कार्य अभ्यास. आता मुलांनो, कार्य अभ्यास नेमकं काय ते पहिले एकदा समजून घेऊयात आपण. तर बघा मुलांनो, जनरली तुम्हाला माहित झालेले आता तर आपला एक व्यवसाय, आपला काय आहे व्यवसाय. आणि मुलांनो, ते व्यवसायामध्ये व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. तुम्हाला माहिती, जर आपल्याला व्यवसायाचं ध्येय पूर्ण करायचं असेल आपल्या, तर आपल्याला काय करावं लागतं व्यवसायामध्ये? व्यवस्थापन. ते व्यवस्थापन करणारा कोण असतो? तो असतो व्यवस्थापक. व्यवसायाचे व्यवस्थापन कोण करतो? व्यवस्थापक. तर मुलांनो, जो व्यवस्थापक आहे, तो जो व्यवसायाचं व्यवस्थापन करणार आहे, त्याला आपण जे आपल्या कर्मचाऱ्यामध्ये कामाचं वाटप करणार आहे, तर त्याला आधी त्या संदर्भात किंवा त्या कामासंबंधी काय असली पाहिजे? माहिती असली पाहिजे किंवा त्याला कामाबद्दल नॉलेज, ज्ञान तेवढं असलं पाहिजे. जर या व्यवस्थापकाला कोणतं काम कर्मचाऱ्यांना दिलं, समजा उदाहरण घ्या, व्यवस्थापन काय केलं, ते कर्मचारी आपले कोण आहे? कर्मचारी. तर ह्या कर्मचाऱ्यांना काय केलं? कामाचं वाटप केलं. आता बघा, तुम्हाला माहिती आहे व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांना कामाचं वाटप केलं जातं, त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. तर व्यवस्थापकाने ज्यावेळेस व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना कामाचं वाटप करतोय, त्यावेळेस मुलांनो त्या कामासंदर्भात व्यवस्थापकाला माहिती असली पाहिजे. व्यवस्थापकाला पण माहित पाहिजे हे काम कसं करतात, हे काम नेमकं काय आहे, याबाबत व्यवस्थापकाला माहिती असली पाहिजे. जर व्यवस्थापकाला माहिती असेल तर आपण समजू शकतो की व्यवस्थापक एकदम चांगल्या पद्धतीने ते काम करून घेऊ शकतो, कारण व्यवस्थापकाला कसं काम ते करायचं आहे हे माहिती आहे. पण व्यवस्थापकाला जर माहित नसेल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला काम करून व्यवस्थित घेता येईल का? नाही. तर कोणतेही काम वाटप करताना, ते काम सांगताना पहिले व्यवस्थापकाला त्या कामासंबंधी सगळी माहिती असली पाहिजे. त्याच्यातून मुलांनो काय होणार आहे, आपण जे म्हणतो की ज्या पद्धती आहे त्या पद्धती समजण्यास मदत होणार आहे. त्याच्याबद्दल अजून आपण जे म्हणतो की काम करत असताना कामातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजण्यास त्याच्यातून काय होणार आहे? मदत होणार आहे, त्याच्यातून मार्ग निघणार आहे. आणि त्यासाठी मुलांनो कार्य अभ्यास. आता कार्य अभ्यासामध्ये त्याचं 4 प्रकारामध्ये विभाजन केलेलं आहे बघा. पहिलं येतं वेळ अभ्यास, दुसरं येतं पद्धत अभ्यास, तिसरं येतं हालचाल आणि चौथं असं थकवा. आता पहिला आहे वेळ अभ्यास. आता उदाहरण घ्या मुलांनो, वेळ अभ्यास मध्ये आपला व्यवसाय, आता तुम्हाला माहिती झाली आपला व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये कोण असतात? ते म्हणजे कर्मचारी. तर मुलांनो, यामध्ये की एखादं काम एखादा कर्मचारी समजा किती वेळेत पूर्ण करतो आहे, त्या कामाची वेळ किती आहे,
त्या वेळेचा अभ्यास मुलांनो, त्या कर्मचाऱ्याच्या वेळेचा अभ्यास त्याच्यामध्ये केला होतो. एखादं काम आपल्याला करायचंय, त्या कामासाठी योग्य वेळ किती आहे, किती वेळेत हे पर्टिक्युलर काम पूर्ण झालं पाहिजे, किती वेळेत विशिष्ट काम पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टी वेळेच्या अभ्यासामध्ये येत असतात. आणि त्याच्यातून मुलांनो, एखादं काम वेळेत चांगल्या पद्धतीने त्याच्यात वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून त्याची वेळ निश्चित केली जाते. पर्टिक्युलर हे काम आहे आणि हे काम एवढ्या एवढ्या वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यातून मुलांना काय होतं, कोणते कर्मचारी वेळेत काम करू शकतात आणि कोणते कर्मचारी वेळेत काम करू शकत नाही, हे आपल्याला याच्यातून समजतं. याच्यातून कशाचं विश्लेषण होतं, समजा आपल्याकडे अनेक कर्मचारी, समजा आपल्याकडे आपण घेऊ की आपल्याला किती कर्मचारी, समजा 50 कर्मचारी आपले व्यवसाय, तर 50 कर्मचारी तर हुशार असणार आहे का? काही थोडेफार कर्मचारी बघा टंगळ मंगळ असते, काम हळूहळू करतात. काही कर्मचारी ऍक्टिव्ह असतात, ते वेळेच्या आधी काम करतात. मग मुलांनो, ह्या तंत्रामध्ये एक वेळ निश्चित केली जाते की एखादं काम किती वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यानुसार वेळेचं एक लिमिट केलं जातं की एवढं हे काम आहे, हे समजा 50 मिनिटांमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये किती व्यक्ती ते काम वेळेत पूर्ण करतात, किती ते वेळेत पूर्ण करत नाही, याच्याहून कर्मचाऱ्यांची जी कार्यक्षमता असते, काय असते, त्याला आपण म्हणतो कार्यक्षमता. तर ती कार्यक्षमता मुलांना आपल्याला समजण्यास याची मदत होते तंत्रामुळे. म्हणून मला वेळेचा अभ्यास हे एक शास्त्रीय व्यवस्थापनाचं तंत्र आहे. 2 नंबर आहे पद्धत अभ्यास. 2 नंबर काय आहे? पद्धत अभ्यास. आता मुलांना तुम्हाला माहिती आहे, व्यवसायामध्ये व्यवसाय, आता मुलांनो, व्यवसायामध्ये जर आपल्या व्यवसायाचं जे उद्दिष्ट आहे, काय उद्दिष्ट असतं प्रत्येक व्यवसायाचं? नफा मिळवणं. मग आपल्याला आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल, आपल्याला आपला व्यवसायाचा चांगला अधिकाधिक नफा मिळवायचा असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करता यायला पाहिजे. वेगवेगळ्या काय वापरता यायला पाहिजे? पद्धतीचा वापर करता यायला पाहिजे. समजा आपण उदाहरण घेऊ की मुलांनो, आता बघा आपण काय करतो की प्रत्येक व्यक्ती बघा नवनवीन पद्धतीचा वापर करतो. आता नवनवीन पद्धतीचा वापर कसा करायचा, की जनरली बघा आपल्याकडे जी उपलब्ध साधन सामग्री किंवा आपण म्हणतो संसाधने, आपण काय म्हणतो, तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे त्याचा चांगला वापर करता यायला पाहिजे. आता बऱ्याच बघा आपल्याकडे भरपूर साधनं असतात, पण आपल्याला वापरता येत नाही, काही आपल्याला तेवढं ज्ञान नसतं. आणि काही व्यक्ती बघा कसं होतं की ज्ञान भरपूर असतं, साधनं जरी कमी असेल तर साधनाचा जास्तीत जास्त वापर करून ते काय करतात, आपल्या व्यवसाय ध्येय पूर्ण करतात. काही ठिकाणी परिस्थिती कशी तयार होते की भरपूर आपल्याकडे साधनं आहेत, परंतु आपण त्याचा वापर व्यवस्थितरित्या करत नाही. तसंच मुलांना पद्धत अभ्यासमध्ये आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये तुमचे व्यवसाय ध्येय गाठायचे असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा त्याच्यामध्ये वापर करता यायला हवा. नवीन पद्धती विकसित केल्या पाहिजे. तुम्ही जर नवीन पद्धती विकसित केल्या, तर नक्कीच आपल्या व्यवसायाला त्याचा चांगला फायदा होईल. आपला व्यवसाय एक मोठ्या स्तरावर काम करेल. आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट साधेल. असं कोणाचं मत आहे? एफ.डब्ल्यू. टेलर. एफ.डब्ल्यू. टेलरचं म्हणणं आहे, जर आपल्याला आपल्या व्यवसायाला नफा मिळवून द्यायचा असेल आणि आपल्याला आपल्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढायची असेल, तर आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरता यायला पाहिजे. आता बघा आपण विचार करताना बघा, एखादं काम आपल्याला करायचंय, ते आपण कशा पद्धतीने करू शकतो? वेगवेगळ्या डोक्यात आपलं प्लॅनिंग चालू असतं बघा. ही एक पद्धत, ही एक, अशी वेगवेगळी पद्धत आपण बघा प्लॅनिंग असतं. असं केलं तर असं होईल, तसं केलं तसं होईल, असा आपण विचार करतो. तसंच मुलांनो ह्या पॉइंटमध्ये आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून काम वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण होणार आहे. मग ते म्हणतात पद्धतीचा वापर केला, त्याच्यामध्ये जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ओळखता आपल्याला येईल. कोणते कर्मचारी योग्य पद्धत वापरून काम करतात, किंवा ते म्हणतात क्षमते, आपण जे म्हणतो कर्मचारी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार कर्मचाऱ्यांनी काम केलं गेलं पाहिजे. म्हणून मुलांना पद्धत अभ्यासची भूमिका व्यवसायामध्ये खूप महत्वाची असते. व्यवसायामध्ये व्यवस्थापन करत असताना जे कामाचं वाटप कर्मचाऱ्यांमध्ये झालं पाहिजे, त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये अवलंबल्या गेल्या पाहिजे. त्या पद्धतीविषयी व्यवस्थापकाला पण ज्ञान असलं पाहिजे. म्हणून पद्धत अभ्यास हा एक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा हालचाल अभ्यास. आता मुलांना तुम्हाला माहित आहे, आपला व्यवसायाचे सगळी ठिकाणी आपलं काय येणार आहे? व्यवसाय. आणि मुलांनो, व्यवसायामध्ये तुम्ही व्यवसायाचे कोण आहात? तुम्ही आहेत कर्मचारी. आणि कर्मचारी म्हणजे आपण ज्याला म्हणतो कामगार. तुम्हाला काहीतरी काम व्यवसायामध्ये दिलेलं असेल आणि ते काम तुम्हाला चांगल्यात चांगल्या कार्यक्षमतेने करायचं असेल, तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी हालचालीचा वापर व्हायला पाहिजे. पण मुलांनो, आपण जे म्हणतो की अति हालचाली झाल्या, हे एक प्रमाण असतं.
काम करत असताना मुलांना 100% हालचालीचा वापर आपण करतो. बऱ्याच वेळा काम करता हालचाल म्हणजे हेच आपण जे काम करण्याची आपली पद्धतीच्याच पुढे हालचाल आहे मुलांना. ती हालचाल करता म्हणजे काय? आपण शारीरिक हालचाल करतो, मानसिक हालचाल करतो. परंतु मुलांनो, त्याची एक लेव्हल असते की तुम्ही कितपत हालचाल केली पाहिजे. याच्या संदर्भात मुलांनो, शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये संशोधन केलं गेलं, की एखादं चांगलं काम करायचं असेल, एखादं काम जर ते योग्य करायचं असेल, त्याची चांगल्या दर्जाचं काम करायचं असेल, तर त्याच्यासाठी मुलांनो हालचाल ही खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला एखादं चांगलं दर्जेदार काम करायचंय, पण हालचाल खूप महत्त्वाचा भाग आहे. तर मुलांनो, किती प्रमाणात हालचाल करावी आणि किती प्रमाणात हालचाल केली म्हणजे आपलं काम चांगलं होईल, या संदर्भामध्ये फ्रेडरिक विन्स्लॉटेलर यांनी संशोधन केलं आणि त्यांनी सांगितलं की जी काही कर्मचारी आहे यांना जर प्रत्यक्ष वैज्ञानिक ज्ञान दिलं, शास्त्रीय ज्ञान दिलं, तर यांना किमान किती हालचाल केली पाहिजे आणि हालचालीचा बिझनेसमध्ये कसा फायदा होईल, हे सगळं काही त्याच्यातून त्यांना लक्षात येईल. त्यामुळे म्हणून हालचाल अभ्यास हे एक तंत्र आहे. आणि शेवटचा आहे थकवा अभ्यास. शेवटचं काय? थकवा अभ्यास. थकवा अभ्यास मुलांनो काय ते सांगतो, व्यवसाय. आता मुलांनो, प्रत्येक कर्मचाऱ्याला व्यवसायामध्ये किती तास ड्युटी असते रे? आपण काम करताना मॅक्झिमम किती तास काम करतो? समजा आपण उदाहरण घेऊ का, आपण आपले एक 8 तास ही नॉर्मल रेंज असते बघा कामाची. रोजचा वेळ किती असतो? 8 तास. तर मुलांनो, आपण जे म्हणतो की बऱ्याच वेळा बघा आपण म्हणतो की नाईट शिफ्ट केली, डबल ड्युटी केली किंवा एक्स्ट्रा तास, जादा तास काम केलं. तर मुलांनो, आपल्याला आपण जे म्हणतो की आपण जास्त काम केलं, म्हणजे जास्त तास काम केलं, तर आपल्याला नक्कीच थकवा येणार आहे. मग मुलांनो, आपल्याला पुरेशी जी विश्रांती आहे, आपल्याला आराम पण भेटला पाहिजे. आपलं शरीर आहे, शरीराला काय लागतो मुलांनो? आराम पण आपल्याला भेटला पाहिजे. मग मुलांनो, शरीराला आराम भेटायचा असेल तर एक तुम्ही किती वेळ दिवसामध्ये काम केलं पाहिजे? 24 तासामध्ये तुम्ही आराम किती वेळ केला पाहिजे? तुम्ही काम किती वेळ केलं पाहिजे? हे सुद्धा मुलांनो यामध्ये याचा अभ्यास होतो, की तुम्ही आराम करून, विश्रांती करून किती तास एक्स्ट्रा काम करू शकता. म्हणजे 8 तास सोडून, 8 तास तो कॉमन वेळ असतो. प्रत्येक व्यक्तीचं काम करायचा 8 तास कॉमन वेळ. 8 तास सोडून तुम्ही किती वेळ एखादा कर्मचारी काम करू शकतो, याचं विश्लेषण थकवा अभ्यासमध्ये होतं. त्याला आपण फॅटिग म्हणतो. कशामध्ये होतं? थकवा अभ्यासमध्ये. म्हणून थकवा अभ्यास हा पण खूप महत्वाचा घटक आहे. कारण तो तुम्हाला माहिती आहे, तो आपली कार्यक्षमता निश्चित करतो. काय निश्चित करतो? कार्यक्षमता. ज्याला आपण म्हणतो आपली ताकद, की आपण किती काम करू शकतो आणि आपल्यामध्ये किती कामाची क्षमता आहे. ही क्षमता मुलांनो थकवा अभ्यास यासाठी आपल्याला महत्वाचा असतो, की त्याच्यातून एखादी व्यक्ती विश्रांती घेऊन किती तास व्यक्तीने काम केलं पाहिजे, याचं विश्लेषण, याचा अभ्यास, थकवा अभ्यास या तंत्राच्या अंतर्गत केला जातो. म्हणून थकवा अभ्यास हे एक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे. त्यानंतर मुलांना आता मूळ पॉइंट आहे बघा, 2 नंबर आहे साधने व उपकरणाचे मानकीकरण. मुलांना मानकीकरण म्हणजे ज्याला आपण समजा आपला व्यवसाय आहे. आता व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती जी साधन आहे. साधन म्हणजे मुलांना आपण त्याला म्हणतो संसाधन. आपल्या व्यवसायामध्ये काही घटक आहे की जे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये काम करण्यास म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की मदत करतात. मग त्याच्यामध्ये कर्मचारी पण येतात. तर बघा मुलांनो, साधने उपकरण म्हणजे ज्याला आपण घटक म्हणतो. मानकीकरण, मुलांना मानकीकरण म्हणजे एक निश्चित दर्जा दिला जातो. काय दिला जातो? दर्जा. आता मुलांना उदाहरण घ्या, फ्रेडरिक विन्स्लॉटेलर म्हणतात, त्यांचं मत असं आहे की व्यवसायामध्ये चांगलं काम व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? चांगलं काम व्हायला पाहिजे. चांगलं काम म्हणजे आपण जे म्हणतो की उदाहरण घ्या, सगळे व्यक्ती काम करतात बघा. बऱ्याच वेळा सगळे व्यक्ती म्हणतात आम्ही काम करतो. पण काही व्यक्ती काम करताना आपण म्हणतो सुपर वर्क. आपण ज्याला काय म्हणतो? स्मार्ट वर्क म्हणतो बघा. काही व्यक्ती खूप चांगलं स्मार्ट वर्क करतात आणि काही व्यक्ती फक्त काय नुसतं राबतात. काम त्यांना काही म्हणजे पुढचं विजनच नसतं कामाचं. फक्त करतात चालू आहे, हे उचलायचं, ठेवायचं, काम चालू होतं. काही व्यक्ती काय असतात, थोड्या वेळामध्ये, कमी वेळामध्ये खूप परफेक्ट काम करतात, खूप चांगलं. मग मुलांनो, फ्रेडरिक विन्स्लॉटेलर म्हणतात की प्रत्येक कर्मचारी हा कामाच्या बाबतीत वेगवेगळा आहे. मग असे जे व्यक्ती आहे की जे क्षमतेपेक्षा कमी काम करतात, जे व्यक्ती क्षमतेपेक्षा कमी काम करतात, त्यांच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. त्यांच्यावर वैज्ञानिक पद्धतीने त्यांना नॉलेज, ज्ञान दिलं गेलं पाहिजे. आणि मुलांनो, याच नंतर जे साधने व मानकीकरण आहे, उपकरणाचे मानकीकरण आहे. याच्यामध्ये काय होतं की ज्या उपलब्ध साधन सामग्री आहे, जे आपल्याकडे व्यवसायामधले घटक आहे, त्यांना एक विशिष्ट दर्जा दिला जातो आणि त्याच्यातून कर्मचाऱ्यांना एक निश्चित काम, कशा पद्धतीने काम कोणतं करायचं आहे, कोणत्या घटकाला कोणता दर्जा आहे. आपण जसं म्हणतो ना,
आपलं निकाल बघा, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असते. ग्रेड आपण त्याला दर्जा म्हणतो, की आपली एक मार्काची लेवल असते बघा, A1, A2, A1, A2, B1, B2. तसंच सेम याच्यामध्ये असतं. त्याच पद्धती मुलांना जे व्यवसायामधली साधन आहे त्यांना एक मानकीकरण, त्यांचं एक मानक ठरवलं जातं. निश्चित मानक आपण ज्याला म्हणतो, की त्याला आपण एका अर्थानं त्याला आपण दर्जा म्हणू शकतो. त्याला आपण एक त्याचं अस्तित्व त्याला आपण म्हणू शकतो. त्यासाठी मुलांनो आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापन खूप त्याचा उपयोग याच्यामध्ये वैज्ञानिक भागाचा खूप मोठा उपयोग होतो. म्हणून साधने उपकरणाचे मानकीकरण हे एक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे. त्यानंतर आहे वैज्ञानिक कार्यरचना. 3 नंबर काय आहे? वैज्ञानिक कार्यरचना. आत्ताच मुलांनो मी तुम्हाला सांगितलं, की मुलांनो एक तुम्ही व्यवसायामध्ये आपण आपला व्यवसाय आहे हे आपल्याला माहितीच आहे. आता मुलांनी ते कार्यरचना काय केली जाते नेमकं ते पहिले सांगतो, की याच्यामध्ये मुलांनो प्रत्येक कर्मचाऱ्याचा अभ्यास केला जातो. जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जातो. काय केला जातो? वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास. आणि मुलांनो प्रत्येक कर्मचाऱ्याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास झाला, त्याच्यातून वैज्ञानिक कार्यरचना आपल्याला करता येते. कार्यरचना म्हणजे काय? की उदाहरण घ्या, आपण बघा आता कर्मचाऱ्यांना काम देतो. तर काम देताना आपण कर्मचारी कोणत्या पद्धतीने कोणता कर्मचारी कसं काम करणार हे आपण आपल्याला अंदाज आलेला असतो, की कोणत्या कर्मचारी किती पात्रता आहे काम करायची, लेवल किती आहे, कोणत्या स्तरावर एखादा कर्मचारी काम करू शकतो. हा सगळा अंदाज कोणाला आला असतो? व्यवस्थापकाला आलेला असतो. मग व्यवस्थापक मुलांना काय करतो, की ज्या कर्मचाऱ्यांचा वैज्ञानिक ज्यांना अजूनपर्यंत ज्ञान प्राप्त झालेलं नाही किंवा ज्यांचा वैज्ञानिक विकास झालेला नाही, त्यांना वैज्ञानिक नॉलेज, त्यांना वैज्ञानिक ज्ञान दिलं जातं. आणि अधिक वैज्ञानिक ज्ञान त्यांना दिलं गेलं तर त्याच्यातून ते आपण जे म्हणतो की जे परफेक्ट बनतात, की ज्यांचे जे क्षमतेपेक्षा कमी काम करतात, किमान त्यांनी त्यांच्या क्षमतेपुरतं काम करावं. समजा आता 8 तास आपली क्षमता आहे, काही लोक 5 तास काम करतात, 4 तास काम करतात. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार काम करावं. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार काम केलं तर मुलांना त्याच्यातून काय होणार आहे, त्यांची जी कार्यक्षमता आहे कामाची ती वाढण्यास मदत होईल. त्याचा फायदा व्यवसायाला पोहोचेल आणि व्यवसायाची ध्येय मुलांना साध्य होणार आहे. फक्त मुलांना लक्षात एवढंच ठेवा, की शास्त्रीय आलं म्हणजे तिथे वैज्ञानिक येतं. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला बिझनेसमध्ये यूज करायचा आहे. अधिक प्रमाणात वैज्ञानिक पद्धतीने काम करायचंय आणि त्यासाठी मुलांना वैज्ञानिक कार्यरचना एक निश्चित केली गेली. आणि मुलांना म्हणून वैज्ञानिक कार्यरचना हे शास्त्रीय व्यवस्थापनाचं एक तंत्र आहे. 4 नंबर आहे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. आता मुलांना व्यवसाय, तर व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती आहे व्यवस्थापक असतो, की जो व्यवसायाचं व्यवस्थापन करतो. तो कोण असतो? व्यवस्थापक. आता मुलांना व्यवस्थापक जो आहे तो व्यवस्थापक काय करतो, की काही कर्मचाऱ्यांची निवड करतो. कशाच्या आधारावर निवड करतो? की त्यांच्या कामाच्या गुणवत्तेच्या, परत आपण ज्याला म्हणू शकतो कार्यक्षमतेच्या आधारावर निवड करतो. काय करतो? निवड. म्हणजे निवड कशी करतो, की एखादं पर्टिक्युलर काम आहे, हे काम करण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे अशी निवड करतो. आता निवड केल्यानंतर मुलांना उदाहरण घ्या, की ज्या कर्मचाऱ्यांची निवड केली व्यवस्थापकाने त्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापक काय दिलं पाहिजे? वैज्ञानिक प्रशिक्षण दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? वैज्ञानिक प्रशिक्षण. त्यांना जर वैज्ञानिक प्रशिक्षण दिलं तर आपण एक जनरल कर्मचारी म्हणून त्याला त्याचं अधिक ज्ञान मिळालं तर तो अधिक चांगल्या कार्यक्षमतेने त्या व्यवसायामध्ये काम करेल आणि प्रशिक्षण दिल्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या का होईना आपल्या व्यवसायाला पोहोचेल. त्यांना प्रशिक्षण दिलं, ते तयार झाले, त्यांनी चांगलं काम केलं, त्याचा फायदा आपल्या व्यवसाय वाढीसाठी, आपल्या व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायाचं ध्येय साध्य करण्यासाठी होणार आहे आणि चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. म्हणून मुलांना वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण हे एक शास्त्रीय व्यवस्थापनाचं तंत्र आहे. त्यानंतर 5 नंबर आहे कार्यात्मक संस्था. आता कार्यात्मक संस्था मुलांना 2 स्तरावर असते, नियोजन स्तर आणि अंमलबजावणी स्तर. आता मुलांना पहिली गोष्ट घ्या, नियोजन आणि अंमलबजावणी. आता नियोजन म्हणजे कोणतं काम कधी कुठे केव्हा करायचं आधीच ठरवलं, म्हणजे फिक्स केलं जातं, ठरवलं जातं. समजा मला 2 दिवसांनी काम करायचं तर मी आजच ठरवतो की असं करायचं ते तसं करायचं. त्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. काय म्हणतो? प्लॅनिंग. की पुढे मला काय करायचं आजच ठरवणे याला म्हणतात नियोजन. आणि अंमलबजावणी म्हणजे काय? प्रत्यक्ष ते काम करणे. हे असं काम आहे. तर मुलांना याच्यामध्ये कार्यात्मक संस्थेमध्ये 2 भागामध्ये विभाजन केलं. त्या दोन्ही भाग कशा असतात? भिन्न. म्हणजे या दोन्हीच्या संकल्पना आहे. कोणत्या? नियोजन आणि अंमलबजावणी. तर ह्या मुलांना दोन्ही संस्था वेगवेगळ्या आहेत. कशा आहेत? वेगवेगळ्या संस्था आहेत. आणि मुलांना याच्यासाठी 8 कर्मचारी निवड केली आहे. किती कर्मचारी असतात त्याच्यामध्ये? 8 कर्मचारी असतात. किती कर्मचारी असतात? 8. त्याच्यामध्ये नियोजन स्तरावर 4 असतात आणि अंमलबजावणी स्तरावर 4 असतात. नियोजन स्तरावर 4,
आणि अंमलबजावणी स्तरावर 4. आता नियोजन मध्ये काय असतं मुलांनो, समजा एखादं आपलं मशीन आहे किंवा एखादं कर्मचारी, तर कर्मचारी समजा हा हा अशा अशा पद्धतीने काम करेल, हे आधी सांगितलं होतं की हा अशा पद्धतीने काम करू शकतो. आणि अंमलबजावणीमध्ये प्रत्यक्ष त्यांनी ते काम करायचं असतं. म्हणजे हा काम करणार आहे हे नियोजन झालं की हा हे काम हा करणार आहे. एक समजा ए नावाचा आपला कर्मचारी हा काम तो करणार आहे आणि अंमलबजावणी स्तरावर हे काम त्याने करायचं, कसं करायचं त्याची प्रोसिजर अंमलबजावणी. म्हणजे प्रत्यक्ष काम करणे, प्रत्यक्ष ते काम करून दाखवणे, त्याला आपण म्हणतो अंमलबजावणी. नियोजन म्हणजे काय, ते फ्युचरमध्ये जे काम करायचं ते आपण आजच निश्चित केलेले. तर अशा मुलांना 2 स्तरावर हे काम केलं जातं. 4 व्यक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. 4 व्यक्ती नियोजन स्तरावर असतात आणि 4 व्यक्ती या अंमलबजावणी स्तरावर मुलांना काम करत असतात. म्हणून कार्यात्मक संस्था, तर कार्यात्मक तुम्हाला तुमची जी संस्था किंवा व्यवसाय संस्था असेल ती कार्यात्मक करताना मुलांना तुम्हाला त्याच्यावर एक तर नियोजन नियोजन केलं. नियोजन तर महत्वाचं आहे. व्यवस्थापनाचा तर भागच सुरुवातच नियोजनाने होते. नियोजन केल्यानंतर आपण नुसतं नियोजन कागदावर करून ठेवतो, प्रत्यक्ष काम होतं, काही वेळा होतच नाही. मग मुलांनो अंमलबजावणी म्हणजे जे केलेलं जे नियोजन आहे ते प्रत्यक्ष साकार करणं. प्रत्यक्ष नियोजन साकार केलं, योग्य वेळेत नियोजन केलं आणि त्याची योग्य वेळेत अंमलबजावणी केली. दोन्ही कामं ओके. आणि योग्य वेळेत त्याची अंमलबजावणी झाली, त्याचा फायदा कोणाला होणार आहे? आपल्या व्यवसायाला होणार आहे. म्हणून कार्यात्मक संस्था मुलांनो हे एक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे. आणि 6 नंबर आहे विभेदात्मक दर वेतन योजना. 6 नंबर काय आहे? विभेद. विभेद म्हणजे याच्यामध्ये भेद केला जात नाही. भेदात्मक म्हणलं असं तर भेदच भेद होता. भेद म्हणजे काय? आपण एखाद्याला कमी एखादा असं भेद नाही केला जात. आता उदाहरण घ्या काय? एक व्यवसाय सगळ्याला माहिती व्यवसाय आणि व्यवसायामध्ये मुलांना कोण असतात? ते म्हणजे कर्मचारी. हां. आता मुलांना उदाहरण घ्या, की एखादा व्यक्ती 8 तास काम करतोय. किती तास काम करतोय? 8 तास. तर त्या काम करायला दर किती मिळाला? ₹200. आपण उदाहरण घेऊ, त्याला ₹200 मिळतात 8 तासाचे. पण मुलांना एखादा व्यक्ती जो असतो तो जास्त वेळ काम करतोय. तो काम समजा करताना 12 तास करतोय. किती तास काम करतोय? 12 तास. साहजिक आहे मुलांनो, त्याला जास्तच पैसे मिळाले पाहिजे ना. जर 8 तासाला आपण ₹200 देतोय म्हणजे 12 तासाला त्याला ₹300 मिळाले पाहिजे. आणि एखादा कर्मचारी असेल तो 4च तास काम करतोय. मग त्याला किती मिळाले पाहिजे? ₹100 मिळाले पाहिजे. म्हणजे मुलांनो कर्मचारी किती वेळ काम करतो, त्या वेळेवर त्याचा दर निश्चित केला जातो. विभेदात्मक दर वेतन योजना काय आहे, की त्यांनी केलेलं काम, त्यांनी जास्त काम केलं त्याला जास्त काय भेटेल? दर भेटेल. त्याने कमी काम केलं त्याला कमी दर भेटेल. त्याने मधोमध काम म्हणजे मध्यम काम केलं मध्यम प्रमाणात त्याला दर भेटेल. त्याने त्याच्या कामाच्या पटीमध्ये त्याला काय भेटणार आहे? दर. काम चांगलं जास्त केलं तर दर पण जास्त, काम कमी केलं दर कमी. याला म्हणतात मुलांनो विभेदात्मक दर वेतन योजना. तर मुलांनो हे एक आपल्या शास्त्रीय व्यवस्थापनाचं तंत्र आहे. अशा पद्धतीने मुलांनो शास्त्रीय व्यवस्थापन तंत्री आपण समजून घेतली. त्याचबरोबर मुलांना आपलं प्रकरण क्रमांक 1 इथे संपलेलं आहे. तर मुलांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.